स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना देश स्वातंत्र्य झाल्याच्या शुभेच्छा। आज मी इथं नगरपंचायतला जे उपोषणाला बसलो होतो, तर मंचर येथील एक अवलिया दर्ग्या संदर्भात वर्षापूर्वी ते दर्ग्याचं काम होत असताना ते पडला आणि त्याच्या खाली देवळी सदृश्य भाग दिसून आला होता। त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना तक्रार केली। त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पुढे गेल्या, तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ते पडाव नाही म्हणून तिथं फक्त 2 खांब उभे करावेत। तर ते 2 खांब उभे न करता नगरपंचायतचे प्रशासन आणि जे ट्रस्टीनी संगनमतानं तिथं अनधिकृत बांधकाम चालवलं होतं। यांना वेळोवेळी मी तक्रारी अर्ज करून ते अनधिकृत बांधकाम चालूच होतं, पत्र देऊन सुद्धा नगरपंचायत ऐकत नव्हती। तर आज मी त्यासाठी 15 ऑगस्टच्या दिवशी, स्वातंत्र्य दिवशी, इथं आम्ही सर्व हिंदू समाजातले कार्यकर्ते इथं उपोषणाला बसलो होतो। आम्ही आमच्या फक्त मागण्या होत्या की जे अनधिकृत बांधकाम आहे ते तिथं व्हावं नाही, ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले त्यांच्यावर कारवाई व्हावी। कलेक्टर साहेबांनी जे काय आदेश दिले आणि सीओपीनं जे काय स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट दिलाय त्याप्रमाणेच, त्या स्ट्रक्चर ऑडिट प्रमाणेच ते काम व्हावं। परंतु नगर पंचायतचा प्रशासन आणि दर्ग्याचे ट्रस्टी हे अनधिकृतपणे तिथं बांधकाम करत होते। ते बंद करण्यासाठी आज आम्हाला इथं उपोषण केलं। त्यानंतर नगरपंचायतीने आम्हाला आश्वस्त केलं की ते अनधिकृत बांधकाम काढून टाकू। लेखी पत्र दिलंय की सदरचं बांधकाम आम्ही काढून टाकू, आणि ज्यांनी कोणी तुर्तास स्थगिती बी दिलेली आहे, आणि तिथं जे स्ट्रक्चर ऑडिट झाले त्याच्याप्रमाणेच ते 2 कॉलम उभे करणार आहे। तुम्ही दिलेल्या अर्जामध्ये मुद्दे काय होते? तुम्ही जे नगरपंचायतला काय अर्ज दिला होता तिथलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते बंद व्हावं आणि स्ट्रक्चर ऑडिट प्रमाणे कलेक्टर साहेबांच्या ते बांधकाम करावं। आणि पुरातत्व विभागाकडं आम्ही वर्षापूर्वीच मागणी केली होती की त्याचं सर्वेक्षण व्हावं, पण ते पुरातत्व विभागाकडून बी सर्वेक्षण झालेलं नाही। काय सांगितलं आता जे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्यांनी आम्हाला सांगितले ते आता बांधकाम तिथलं जे अनधिकृत आहे ते पाडायला घेतलंय। त्याच्यानंतर पुरातत्व विभागाला ते पाठपुरावा करून 2 महिन्यात अहवाल घेणार आहेत, आणि कुठल्याही तिथं अनधिकृत एक्स्ट्रा बांधकाम ते करणार नाही। आता उपोषण मी मागितलंय या अटीवर की जे कलेक्टर साहेबांनी सांगितले त्याप्रमाणेच इथं कन्स्ट्रक्शन व्हावं। आणि जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते आम्ही 30 दिवसाच्या काढून देऊ असं नाही। हो, तसं पत्रात उल्लेख आहे। ठीक आहे, जर नाही केलं तर पुढे काय असणार तुमचं? परत आम्ही आंदोलनाला बसणार। परत आम्ही ना एकतर शिवाजी महाराज चौकात बसू किंवा अवलाही दर्गा जो आहे तिथं अवलाही दर्गा त्याच्या समोर बसू।